त्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या विषयात आंदोलन करणार आहे, रस्त्यावर उतरणार आहे आणि आगामी काळामध्ये जोपर्यंत 100% गरज पडली नाही, आम्ही जाऊन आमचे शिष्टमंडळ जाऊन भेटेल, निवेदन देईल, पाठपुरावा करेल, गरज पडली तर रस्त्यावर नाही. विद्यार्थी परिषद वर्षभरात जे तिन्ही समस्या आपण मांडला त्या तिन्ही वर्षभरात म्हणजे संपतील का? नाही, प्रयत्न तर आम्ही 100% करतो. त्यामध्ये असं आहे की एक असं आहे की बोगस महाविद्यालय हे कुठल्या ग्रामीण भागामध्ये अक्षरशः म्हणजे कर्नाटक बाउंड्रीवरती इकडे खाली जत सारख्या ठिकाणी असे सांगितल्या, कोल्हापूरमध्ये आजरा गडिंग्लज अशा ठिकाणी सुद्धा हे काही बोगस महाविद्यालय सुरू आहेत. हे आयडेंटिफाय करून त्याचं सर्वेक्षण करावं लागेल. सर्वेक्षण करून मग त्याच्यावरती कारवाई करावी. महाराष्ट्रात कुठलाही प्रश्न हा एवढ्या लिमिटेड टाइममध्ये संपून जाईल असं आपण सांगू शकतो, पण प्रयत्न मात्र 100% करावे. सत्ता जर आपल्या माणसांची असेल तर लवकर सुटतील असं म्हणतात. नाही, विद्यार्थी परिषदेची स्थापना ही 1949 साली झाली आहे. जो पक्ष आता महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आहे त्याची स्थापना एबीव्हीपीच्या 30 वर्षानंतर झाली. त्याच्यामुळे एबीव्हीपीचं कुठल्याही पक्षाला समर्थन नाही आहे आणि कुठल्याही सरकारला सुद्धा समर्थन नाही आहे. हा, काही मुद्दे असे असतील की जे वैचारिक साम्यतेचे असतील, परंतु ज्या ठिकाणी विद्यार्थी हित हे अडचणीत असेल, विद्यार्थी हिताचा जेव्हा प्रश्न उद्भवेल तेव्हा पक्ष कुठलाही असो एबीव्हीपी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार. विद्यार्थीमध्ये चंगळपणा वाढत आहे, त्याच्याबद्दल म्हणजे व्यवस्थित